दिग्दर्शक अप्पा खडतले, निर्माता कृष्णाजी हरेकर, सूत्रधार रामचंद्र हरेकर, गायक रवींद्र हरेकर सह अशोक विकुवर, सूत्रसंचालन संजय ओक्ते, गीत रचना डॉक्टर सूर्यकांतजी चौहान। या वर्गांच्यामध्ये भाग घेणारे कलाकार, कलावंत आणि त्यांच्या भूमिका, कलावंत आणि त्यांच्या भूमिका राजा अमरसिंह, रोहित हरेकर, राम सीताराम सिकवर, श्याम तुकाराम हरेकर, सुलेमानाच्या भूमिकेत वैभव हरेकर, मोहम्मद महेश चिके, हरिदास, ज्ञानेश्वर हरेकर, शेतकरी विनोद हरेकर, सखुबाई विकास हरेकर, अली खानाच्या अपराध भूमिकेत अजित हरेकर, एक काल्पनिक वगनाट्य बंधू द्वेष ढोलकीपट्टू महेंद्र हरेकर, संगीत संयोजन महेंद्र टिके, ॲक्टोपॅड अमोल एलोटे, प्रकाश योजना मोहन लवरत, नेपथ्य विठ्ठल सुतार, रंगभूषा गंगाराम गोताळ, एक अजरामर कलाकृती बंधू द्वेष। या घनघोर अरण्यामध्ये मी माझं जीवन क्रमित करीत आहे का बरं? ते फक्त एकाच आशेवरती माझे स्वप्न पूर्ण होईल आणि वरदान तुझ्या चरणी प्रार्थना। परंतु राम आणि श्याम बाहेर खेळायला गेले आहे का बरे आले नाही? ते जर त्याच्या नजरेआड झाले तर हरिंद्रचा आपल्या पार्श्वला शोधण्यासाठी तळमळतो तशी अवस्था होते माझी। मी त्यांच्यावर खूप प्रेम केले, आईची ममता कमी पडू दिली नाही, परंतु राम आणि श्याम का बरं अजून आले नाही? परंतु श्याम आमचे काका आमची वाट पाहत असतील, चल आपल्याला गेलं पाहिजे। होय दादासाहेब, चला काका तर आपले आलेलेच आहेत, चला काकांचा आशीर्वाद घेऊया। आशीर्वाद असतो बाळांनो, इतका वेळ होतात कुठे? काका राम आणि श्याम या अरण्यामध्ये वाघाची आणि सिंहाची शिकार करायला गेलो होतो। काय बाळांनो, वाघाची आणि सिंहाची शिकार? तुमच्यासारख्यांना ते शोभा नाही, आपण लहानात आहोत। काका राम आणि श्याम या अरण्यामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत वाघ आणि सिंह काय, एखादा बलवान शत्रू जरी आला तर त्याच्यावर 2 हात करण्याची हिंमत आमच्या अंगामध्ये आहे। काका त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका, तुमच्याच कृपेने आम्ही हे शिकारीचे शिक्षण घेतले आहे, आमच्यावरती विश्वास आहे ना तुमचा? होय बाळांनो, तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझे स्वप्न पूर्ण होईल या शंकाच नाही। पण बाळांनो, तुम्ही अजून लहान आहात। आशीर्वाद असो। काका कोणाचे पुत्र आले आहे? बाळांनो, देवापूर वगैरेचा राजा विराट त्याच्या मुलाचा
आपल्या कुलदैवताचे वेळीच पूजन झाले पाहिजे. म्हणून मी म्हणतो मी एकटाच होतो, तुम्ही येतेच राहा. हो ठीक आहे काका, तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही दोघं इथेच राहतो. ठीक आहे बाळांनो, मी येतो. शाह, आपले काका लग्न सोडायला तर गेले आहेत. आता आपल्याला सावधगिरीनं राहिलं पाहिजे. होय दादासाहेब, चला आपण ही खेळायला जाऊया. चल तर.
क्या किसने आई थी? सरदार मेरा खाने का डिब्बा लेकर आई। खाने का डिब्बा? क्या मिला मोहम्मद? क्या बोलूं सरदार, सुलेमान ने बोला था साड़ी पहनना और मेरी बीबी बन जा सरदार। तुम्हें ये साड़ी पहनकर नाचने को शर्म नहीं आती? बोला था इसलिए पहना। सलमान, ये सब क्या बकवास हो रही है? माफ कीजिए सरदार, माफ कीजिए। अली खान कहते हैं मुझे, अली खान। सलमान, सरदार, अरे मम्मा, सरदार बोलो। इधर आओ, बोलो सरदार। मेरे पास आओ। सुनो, तुम्हें याद है आज से 12 साल पहले की बात, जब हमने सोने की नगरी देवरपुर उसमें हमला किया था। देवरपुर नगर के महाराजा ठाकुर माधव सिंह उस हमले में मारा गया, मगर उसका छोटा भाई अमर सिंह मेरे हाथ से निकलकर भाग गया है और माधव सिंह के दोनों नन्हे नन्हे बच्चों को लेके भाग गया है। कहाँ भागेंगे? ये अली खान तेरा पीछा कभी नहीं छोड़ सकता। सलमान और मम्मा जाओ और अमर सिंह और उन दोनों बच्चों को कहीं भी ढूंढकर मेरे सामने ले आओ। सरदार, कहाँ जाऊँ? घर या मस्जिद में? बात मत करो। ये बोलने का जरूरत था रे। हमने तुमको घर में या मस्जिद में जाने को नहीं कहा, मुझे सिर्फ अमर सिंह चाहिए। अमर सिंह, जाओ ठीक है सरदार, जाते हो। जाओ। अमर सिंह, तू मेरे हाथ में कभी आएगा? तेरी मौत तेरा इंतजार कर रही है। तुझे मैं ऐसे मौत मारूंगा जहां पानी होगा मगर पिलाने वाला कोई नहीं होगा। सलमान जी सरदार। और मम्मा, कहाँ है वो कमीना कुत्ता? सरदार, सब जगह उसे ढूंढा मगर कोई पता नहीं लगा सरदार। और मैं जंगलों में पहाड़ों में राज्य का कोना कोना ढूंढा लेकिन अमर सिंह का किधर पता नहीं लगा। हमने तुमको घर में या मस्जिद में जाने को नहीं कहा, मुझे सिर्फ अमर सिंह चाहिए। अमर सिंह, जाओ। अमर सिंह को मेरे हवाले करो, जिंदा या मुर्दा। अगर वहां नहीं मिला तो सब जगह शांति फैला दो, सरगो जला दो, लूट मार करो और जितना खजीना मिलेगा वह मेरे पास ले आओ। मगर याद रखो, खाली हाथ वापस नहीं आना, समझे? ठीक है सरदार। जाओ। अमर सिंह, बच के रहना बेटे, बच के रहना।
साकू अजून आली नाही बघा. तिला जरा हात मारून बघतो. सकू, अगं ये सकू, ये लवकर. अरे एवढा उशीर काय केला? भूक लागली ना मला. तुम्हाला काय सांगू, घरी किती कामं असतात. चल बरं बरं वाट चल. शेतकरी आहे. या वर्षी पाऊस पाणी खूप चांगलं पडलंय. हिरवीगार शेती पाहून मनाला किती बरं वाटत आहे. आई वरदान देवीच्या कृपेने त्याही वर्षी दिवस चांगले येतील. हो कारभारी, हे सर्व ठीक आहे, पण दुसरा राजा आल्यापासून जीव अगदी नकोसा होऊन गेलाय. आपण आपल्या शेतात राब राबायचं आणि आपल्या हाती काय. हो खरंय, आपण कष्ट करायचे आणि दृष्ट पापिराचा येऊन आपलं पीक घेऊन जाणार. आपल्या मुलाबाळांना अन्न सुद्धा मिळायचं मुश्किल झालंय. आमचे पूर्वजाते राजे माधवसिंग किती दयाळू होते. त्यांचे प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम होते. आम्हा शेतकऱ्यांना कशाची उणीव भासू दिली नाही. त्यांची आठवण आली की हृदयाच्या गंगेला फुले देतो बघ. परमेश्वरा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कारभारी, अरे तुला देवाने चांगले तोंड दिले ना, मग माणसात बोल की. हमें पहचाना, हम सरदार अली खान के सेवा कैसे माफूला. आम्ही आमच्या शेतात काम करायला आलो आहोत. आम्हाला त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार. अरे सब कुछ मिलेगा, सब कुछ मिलेगा. जवान क्या बात है. बेटे तू मेरे हाथ से बच नहीं पाओगे. सुलेमान और मोहम्मद तेरा पीछा कर रहे हैं, लेकिन सुलेमान और मोहम्मद का तो कोई पता नहीं. बहुत दिन बीते. ऐसा तो नहीं हो सकता कि ठाकुर अमर सिंह तूने मेरे सुलेमान और मोहम्मद को जाल में फंसाया होगा. नहीं नहीं, ऐसा कभी नहीं हो सकता. अगर तू नहीं मिला तो सुलेमान और मोहम्मद सारे गांव में शोर मचाएंगे, लूट मार करेंगे, सबको सताएंगे. तब सब गांव वालों को पता चलेगा कि अली खान कौन है. सुलेमान, अमर सिंह के बदले में ये कुत्ते को लाए हो. राज्य का कोना कोना ढूंढ लिया, अगर अमर सिंह और दोनों बच्चों कहाँ भी पता नहीं लगा. इसलिए आप बोला वैसे हमने किया. सब गाँव वालों से अनाज, पैसा, सोना सब कुछ लूट लिया, मगर ये बुड्ढे ने हमसे इनकार किया. इसलिए बुड्ढे को पकड़ के लेकर आए. हरामी,
तो तेरी ये मजाल। मेरे आदमी गांव में अनाज लाने गए तो कहीं गुनाह किया, यह अली खान का हुक्म है। मैं जैसा कहूंगा वैसा ही होना चाहिए। तो तूने क्यों इनकार किया? अरे तुमच्या नावावर कुत्र्यानो, आम्हा गरिबांना छळ करून तुमच्या तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करायचे कशासाठी? आमच्या मुलाबाळांना उपाशी पोटी ठेवून तुमच्या लांडग्यांना सोडून करायचं नाही? हा कोकणाचा शेतकरी जीव देईल पण सत्यासाठी मागे हटणार नाही. तुला या गावातून अन्नाला कण सुद्धा नेऊन देणार नाही. बकवास बंद करो और सच बताओ, अमर सिंह कहाँ है? बताओ. तो कुठे आहे, काय करत आहे, आम्हाला काहीच माहित नाही. अरे मकीड्यानो, आम्हाला त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे? आमची मुले बाळे घरी उपाशी तडफडत असतील. बूढ़े, पहले ये बताओ, अमर सिंह कहाँ है? सुलेमान और मोहम्मद, ये दोनों हरामजादे को कोठड़ी में बंद करो. आओ. दोनों बुड्ढों को बराबर बन के रखा है. ठीक है, अब सुनो, मेरी बेटी फरीदा को ले आओ. ठीक है, जाओ. आओ आओ, मेरी बेटी फरीदा बानो, कैसी हो? ठीक है ना? लेकिन आपने मुझे यहाँ क्यों बुलाया? बेटी, मैं तेरे बारे में ही सोचता हूँ. क्या सोचते हो पिताजी? यही कि अब तू जवान हो गई हो, कुछ सोचने समझने लगी हो. मैं सोचता हूँ कि तेरे हाथ पीले कर देंगे. पिताजी, ऐसी आपकी मर्जी. आपकी मर्जी की बना मैं क्या करूँ? हाँ पिताजी, आज मेरी सहेलियाँ बाहर घूमने जा रही है, क्या मैं उनके साथ जा सकती हूँ? क्यों नहीं बेटी, जरूर जाओ. ठीक है पिताजी, मैं जाती हूँ. जाओ. सुलेमान, अरे मम्मा, आज जुम्मा का दिन है, नमाज पढ़ना है ना? तो चलो. चलो एक टाइम तो हो गए. चलो. दादासाहेब, काका गेलेला खूप दिवस झाले, अजून का बरं परत आले नाही? ते येत असतीलच. दादासाहेब, आपण नेहमी शिकार किंवा इतर खेळ खेळत असतो, पण आज आपण बागेत खेळायला जाऊया. ती सुंदर बाग, सुंदर फळे पाहून मन किती आनंदित होईल बरे. बोल श्याम, आज आपण बागेत फिरायला जाऊया. चल तर. चला तर. यहाँ आने पर मुझे बहुत खुशी हुई. हाँ महारानी, बहुत अच्छा लग रहा है. त्या मुली पाहिल्या? कोणीतरी राजकन्या दिसत आहे. किती किती सुंदर आहेत नाही का? दादासाहेब, त्या सुंदर असल्या तरी आपल्याला काय करायचे आहे? नाही नाही श्याम, त्या सुंदर जणू राजकन्या जणू इंद्राच्या अप्सरा दिसत आहे. चल आपण त्याची ओळख करून घेऊया. दादासाहेब, त्यांची ओळख आपल्याला काय करायची आहे? सुंदरी, आपण कोण बरं आहात आणि येथे कशासाठी आलात? आणि तुझं नाव काय? मैं सरदार अली खान की बेटी सहेली के साथ यहाँ घूमने चली आई. मेरा नाम फरीदा है. फरीदा. फरीदा, किती सुंदर नाव आहे तुझं. दादासाहेब, ती नावावरून कोणतरी मुसलमान मुलगी दिसत आहे. तिच्याशी आपला काय संबंध? चला आपण घरी जाऊया. आपले काका आपली वाट पाहत असतील. नाही 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 श्याम, या सुंदरीला पाहिल्यापासून माझ्या मनात
त्यांच्यामध्ये प्रेम भावना निर्माण आहे. किती किती सुंदर आहे ती राजकन्या. दादासाहेब तुम्ही वेळे झाला ती काय, चला घरी चला. चलो सलमान, अब हम कर लेंगे. पण फरीदा, तू किती सुंदर दिसत आहे. तुला पाहिल्यापासून माझ्या मनाची किती तळमळ झाली आहे. मेरा रास्ता छोड़ो, मुझे जाने दो. नाही नाही फरीदा, या बागेच्या सुंदर हवेत फक्त तू आणि मीच आहे, समजलीस. देखो मेरा रास्ता छोड़ो, नहीं तो नाहीतर काय करणार. मेरे पिताजी का नाम सुना है, अगर उनको पता चला तो तुझे जान से मार डालेंगे. नाही फरीदा, मी तुझ्यावर प्रेम करतो आहे आणि प्रेमासाठी मी माझा प्राण देखील देणार आहे. तू माझ्यावर प्रेम करशील ना. तेरे जैसे कुत्ते के साथ कौन प्रेम करेगा. मेरा रास्ता छोड़ो, मुझे जाने दो. नाही फरीदा, तुला जाऊ देणार नाही. गुलाबाच्या पलीवर एखाद्या भुंग्याने झडप घातली तर ते आपल्या पाकळ्यांचा पदर पसरून त्याला आतील मधुर रस जसा चाकू देते, तशी तू मला तुझ्या कवेत देऊन मला मनसोक्त आनंद आहे. फरीदा, ये अशी जवळ आहे आणि आई माझ्या प्रेमात पात्र. फरीदा, फरीदा तुला जाऊ देणार नाही. फरीदा, ये अशी माझ्या जवळ आहे आणि माझ्या प्रेमात पात्र हो. कोण श्याम, पहिल्यांदा तिचा हात सोड. नाहीतर काय दादासाहेब. श्याम, माझ्या प्रेमाच्या आड येऊ नकोस. आल्या वाट्याने मुकाट्याने मागे जा. दादासाहेब, आपल्यासारख्या ठाकूरगणांना एक वृत्त शोभत नाही. आपल्याला काकांनी काय सांगितलंय आठवतंय ना. ते ठाऊक आहे रे मला, पण तू यावेळी आल्या वाट्याने मागे जा, नाहीतर माझ्या संसारीला बळी पडशील. दादासाहेब, हे आपण काय बोलत आहात. एका मुलीसाठी बंधुप्रेम एका धडक्यात तोडून टाकत आहात दादासाहेब. ते यावेळी मी जाणत नाही. या सुंदरीला माझ्या स्वाधीन कर. मी तिला माझी पट्टराणी बनवणार आहे. नाही दादासाहेब, या बंधात पडू नका. विसरला पट्ट. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपले बंधुप्रेम कायम राहील असं कोण बोलला होतं बरे. तू हे ब्रह्मचर्य मला शिकू नकोस. दादासाहेब, वेळ पडल्या तुमच्या संसदेला तोंड देण्यासाठी हा श्याम कमी पडणार नाही. मग काय बोलतो. एक लक्षात ठेवा दादासाहेब, एका मुलीसाठी बंधुद्वेष करत आहात. दादासाहेब, बंधुद्वेष करत आहात. मग काय बोलतो. चालू समजे. चालू आप आए इसलिए मेरी जान बच गई. नहीं तो यह कमीना मेरी जान ले लेते था. त्याच्यात मी कोणते उपकार केले. हा आमच्यासारख्या ठाकूर राहण्याचे हे कर्तव्यच आहे आणि मी तेच केलंय. तू घरी जा, मी सुद्धा जात आहे. है ना श्याम, मुझे अकेला छोड़कर कहाँ जा रहे हो. आपको देखकर मेरे मन में कितनी खुशी हुई. अगर आप जैसे अच्छे आदमी के साथ मुझे मिल गया तो कितनी खुशी की बात है. नाही फरीदा, हे तू काय बोलत आहेस. असे होणे शक्य नाही. श्याम, तेरी जिंदगी वही मेरी जिंदगी, तेरा सुख वही मेरा सुख, तेरा दुख वही मेरा दुख. आज से हम दोनों एक दूसरे के लिए हो गए. फरीदा, तू खरोखरच माझ्यावर प्रेम करत असेल तर माझी एक अट आहे. क्या है वो बताओ ना. फरीदा, मी एक क्षत्रिय घराण्यातील मराठी माणूस आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे. तर तुलाही माझ्याप्रमाणे जीवनभर मराठी बोलावे लागेल. अवश्य श्याम, मी तुमची अट नक्की पूर्ण करेन. पण तुझे पिताजी तुला संमती देतील का. जर माझ्या पिताजींनी मला संमती दिली आहे तर मी घरदार सोडण्यास देखील तयार आहे. ठीक आहे, चल. तुझे पिताजी तुझी वाट पाहत असतील आणि माझे काका सुद्धा आले असणार. चल, आपण जाऊया. मी जाते वेळी काय सांगून गेलो होतो आणि तुम्ही हे काय केले. तुमचे बंधुप्रेम फक्त दाखवण्यापुरते होते. तुम्ही माझ्या स्वप्नाचा भंग केला. होय दादासाहेबांनी हो काकासाहेब, दादासाहेबांनी माझ्याबरोबर बंधुद्वेष करून मला एकट्याला सोडून गेले आहेत. तुम्ही कोण होता नाही कधी विचारलं का. पण काका, तुम्ही आला. तुमच्या घरी साहित्यावर व्यस्त विचार असो. मेला तुझा काका त्याच्या उत्तर करायला आलाय. नाही काका, असे बोलू नका. असा कोणता गुन्हा काढला आहे माझ्या हातातून. अरे
आपल्या भावाला दुश्मनाचा स्वाधीन करून कोणता गुन्हा घडलाय हे विचारायला लाज वाटत नाही. बाळांनो, आपल्याला त्या अलिखानचा बंदोबस्त केला पाहिजे. होय काकासाहेब, चला आपण त्या अलिखानच्या याच्यावरती गेलो पाहिजे. बूढ़े ठाकुर, आज तुम मेरे घर में मेहमान आए हो. कौन अली खान? चुप भाई, तोंडाची बडबड बंद कर. तो चला सबसे. शाम खेळता समाचार. मी तुझ्या जीवनाचा काका, आजचा जीवन पाहून आपल्या श्यामचं आणि फरीदाचं लग्न लावून देऊया आणि आपले राज्य वरदानच्या कृपेने आनंदात चालूया. होय राम, होय श्याम, आपण आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करूया.